जो इतर मागासवर्गीय प्रवर्ग आहे याच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी भारताचे राष्ट्रपती एखादा आयोग स्थापन करेल म्हणून त्या कलमाला अनुसरून काका कालेकर त्याच्यानंतर मंडल आयोग स्थापन झालं. नाही तर भेट नसतं भेटलं. जेव्हा संविधान निर्माण झालं तर 3च कॅटेगरी होत्या, जनरल, एससी, एसटी, ओबीसी गायब. ओबीसीले केव्हा भेटलं? 1989 भेटलं. म्हणजे ओबीसी समाजाला जागृत होणं गरजेचं आहे. ओबीसीवर अन्याय होते तरी ओबीसी जागा नाही होत. का करावं? म्हणजे या भारतामध्ये एकच समाज जागृत दिसते, तो म्हणजे एससी. खरंच दिसते. यदा कदाचित या देशात पुन्हा अस्पृश्यता आली तर अस्पृश्यतेत कोण जाईल? तर ओबीसी जाईल. कारण पहिले ठीक आहे आली वेळ तर तुम्ही ब्राह्मण समाजाला मागे टाकून वर चालले जा, शेकडवर ब्राह्मण राहील, ठीक आहे, पण खालतं ओबीसी राहील का? मी ओबीसी आहे मला दुःख होते, कारण माझा समाज काऊन झोपून आहे. मी त्याला समजून सांगतो का बाबा हे सूत्र लेखो, तुम्ही विचार करा या संविधानावर कर्मकांड तुम्ही सोडले, ठीक आहे. या एससी समाजात मातंगी आहे का नाही? मातंग आहे का नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाने तुमच्या सोबतच आरक्षण दिलं का नाही? दिलं का नाही दिलं? पण मातंग समाजाचा पाहिजे तसा प्रोग्रेस झालेला नाही. काऊन? तर कर्मकांड पकडून ठेवलं, तुम्ही सोडलं. तुम्ही कुठेही गेले असा कार्यक्रम असला तर बाहेर पुस्तकाचे स्टॉल राहते, ओझं पुस्तकाचं घेऊन जाते, ओझं ज्ञानाचं घेऊन जाते. आणि म्हणून तुम्ही शिक्षणानंच मोठे होऊ शकता. हे एकवेळा सिद्ध झालं का तुमच्या समाजानं केलेली प्रगती हे शिक्षणावर आधारित आहे आणि म्हणून शिकूनच मोठं होता येते. म्हणून आपला समाज हा शिकून मोठा झाला पाहिजे. काय म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातले अनेक पोट्टे मला फोन करते. मागं इलेक्शन होते विधानसभेचे, मला एका पोट्ट्याचा फोन आला, सर म्हणे हे जिल्हा परिषदची याद आल्याची म्हणे, फॉर्म भरून घेतले, परीक्षा झाली नाही सर, आता इलेक्शन आहे, तुम्ही एक व्हिडिओ घ्या, परीक्षा झाली पाहिजे. असा राग येते कवा कवा ह्या जोडा काढाव आणि पन्नाव का साले. म्हणजे पोट्ट शिकलाय, आता कराय मास्तरनं ठेका घेतलाय का बंद्या महाराष्ट्रातल्या पोट्ट्याचा? का काही झालं का? मीच प्रश्न उचलाचा. उद्या मेलो म्हणजे कोण उचलन तुमचे प्रश्न? काय सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिकला तर गुरगुरला पाहिजे. तेव्हा अन्याय अत्याचार झाला तुला प्रश्न विचारला पाहिजे. मग ते डिग्री भेटली तुले, तू शिकला ना, का करता त्या डिग्रीचं? पुंगई कर, कुठं टाकायची आहे टाक, काही अर्थ नाही ते शिकून. जर तुझ्या तुझ्या झालेल्या अन्याय अत्याचाराविरोधात जर आवाज उचलता येत नसाल तर त्या शिक्षणाचा काही अर्थ नाही भाऊ. आणि याच्यात एससी समाजात जरासा जरी अन्याय झाला तर पोट्टे लगेच अग्रेसिव्ह होता. ह्या कलेक्टरच्या उरात जाऊन पडते पोट्टे, ह्या पाहिले. म्हणून मी ओबीसी समाजाला सांगतो का सुद्धा थोडीशी पहा, यायचं काहीतरी शिका. म्हणून आपलं पोरग जर कलेक्टर वरून सामाजिक न्याय विभागाचं किंवा एखाद्या मंत्रालयाचं सेक्रेटरी झालं तर ते पोट्ट मंत्र्याला सांगन. मंत्र्याला का सांगन? साहेब अशी योजना चालू करा बरं, हा पोट्ट्याला स्कॉलरशिप चालू करा, पोलीस भरतीची ट्रेनिंग फुकट, 10,000 रुपये राहता महिना, असं करा. साहेब मतदान भेटणं यानं इलेक्शन हो का? तुम्हाला सांगतो लगेच जर पोरग बहुजन समाजाचा असन, एससी एसटी ओबीसीचं, तर पोट्ट ठीक आहे तुमच्यासाठी न्याय द्यायचं काम करा. म्हणून आपलं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे तर आपल्या समाजातलं पोरग शिकून IAS IPS बनलं पाहिजे. आता तुम्ही ईडीची धाड पाहता ना, ईडीची धाड पहिली कसं जाता येते? ईडीच्या प्रमुख पदावर UPSCतूनच जाता येते. आणि तो जॉन नावाचा जो माणूस आहे तो गरीब शेतकरी होता. त्यानं आयुष्याची पूर्ण कमाई
टायटॅनिक जहाज तेव्हा नुकतंच लॉन्च झालं आणि ते टायटॅनिक जहाजाच्या खालतं टॅगलाईन लिहिली का जगात कधीही न डुबणारं जहाज, जगातलं सगळ्यात मोठं प्रवासी जहाज बनवलं. 10-15 मजले होते, स्विमिंग पूल होता, टेबल टेनिसचा कोर्ट होता, फुटबॉलचं ग्राउंड होतं, सब सुविधा होत्या. त्यानं काय केलं त्या पठ्ठ्यानं काय केलं, त्यानं 7 तिकिटा, 5 लेकरं होते, एकच बाईक होती, त्याने 7 तिकिटा विकत घेतल्या. महागाच्या तिकिटा होत्या, अख्ख्या आयुष्याची कमाई लावली. पण तिकिटा विकत घेतल्याच्या नंतर त्यानं काय केलं, त्या तिकिटा विकत घेतल्याच्या नंतर आता 10 एप्रिल 1912 ते जहाज इंग्लंड वरून अमेरिकेसाठी अटलांटिक महासागरातून जाणार होतं. 7 तारखेला त्याच्या पोट्याले त्यानं पोसलेलं कुत्र त्याच्या लहान पोट्याले डसलं. ते पोट्ट होतं 3 वर्षाचं. त्याच्या पोट्याले कुत्र डसल्यावर त्या पोट्याले ते ताप. त्याची बायको म्हणते या पोट्याले कुत्र डसलं, ते कुत्र तुम्ही पोसलं, ते कुत्र डसलं पोट्याला ताप आला. परवा जहाजात जायचं आहे, त्या जहाजात सुविधा आहे का नाही माहित नाही. पोट्ट जर जहाजात नेलं तर करायचं का. त्याले वाटलं सालं हे काही खरं नाही. जर उद्या पोट्ट मेलं आणि कमी जास्त झालं तर बायको आपली नड्डी पिचकल्याशिवाय ठेवणार नाही. आता करायचं का. तुम्हाला सांगतो लय विचार करते. तो म्हणते, बायको म्हणते मी येत नाही, ह्या पोट्याला मी घेऊन इथंच राहतो. तुम्ही अख्खी आयुष्याची कमाई तर लावून टाकली. आता एक काम करा, तुम्ही 4 जण आणि तुम्ही चालले जा, मी नाही येत. त्याने वाटलं आम्ही जहाजावर गेलो आणि तरी पोट्याला कमी जास्त झालं तर बायको आपल्याला खाल्ल्याशिवाय ठेवणार नाही. हो, आई 9 तारखेला डिसिजन घेते त्या जहाजात जायचं नाही, कॅन्सल. तर बायको म्हणते का तुम्ही आता जाच. तर तो म्हणते मी जात नाही, कॅन्सल करते. आणि कॅन्सल केल्याच्या नंतर 10 एप्रिल 1912 निघते आणि 15 एप्रिल 1912 अटलांटिक महासागरात 2,500 लोकांनी घेऊन जात. आणि पेपरले फोटो येते मेलेल्या लोकांचा, बातमी वाचते. हे जे कुत्र डसलं होतं त्याला असा राग येत होता कुत्र डसल्यावर, ट्रिप कॅन्सल झाल्यावर. त्याला एंड्रिंग पाजाव का लेखाच्या उरावर सोट्या टाकाव का माराव असं वाटत होतं. पण जेव्हा बातमी पाहते तेव्हा तो कुत्र्याने जवळ घेते, मग बरं झालं तू डसला, नाही तर ह्या फोटोमध्ये आमचाही फोटो असता आणि आम्ही मेलो असतो. म्हणून हे लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या वाट्याने संघर्ष आहे. अपयश आलं तर खचून जाऊ नका, आयुष्याच्या अनेक वाटा समोर आहे. ठीक आहे, हे नाही ते क्षेत्र. म्हणून मी एवढंच विनंती करीन का ठीक आहे, जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. ठीक आहे, एक नाव जोरदार नारा द्या. ठीक आहे, माझ्या मागून द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जोरदार हात वर करून बोला छत्रपती शिवाजी महाराज की. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारत माता की, भारत माता की. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर लगेचच या ठिकाणी आमच्या सर्व उपस्थित या कार्यक्रमासाठी असलेले सर्व मान्यवर मंडळी, सर्वांना विनंती राहील की आपण आपल्या मंचाच्या समोर आपण सगळ्यांनी आसनस्थ व्हायचे. सन्माननीय संजयजी थोरात साहेब, महाराष्ट्र राज्य महासचिव, आझाद समाज पार्टी, यांचे मनपूर्वक स्वागत. शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळासाहेब कांबरे, आपले मनपूर्वक स्वागत. तसेच नुकताच अंबरनाथ चिखलोली वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ज्यांची निवड झाली आहे त्या ॲडव्होकेट प्रियजी जाधव, त्यांचे मनपूर्वक स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती राहील, मॅनेजमेंट टीमला आम्ही विनंती करू की आपण सर्व आपल्या सन्माननीय पाहुण्यांना घेऊन आपण समोर या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करायची. कार्यक्रम आपण पुढील टप्प्यात या ठिकाणी घेऊन जातो.
बदलापूरचे नामांकित उद्योजक सन्मान्य ईश्वरभाई पटेल, अनिल शेठ तिवारी, सुरदासदादा पाटील, आपले मनपूर्वक स्वागत. सर्व नगरसेवक नगरसेविका नवनिर्वाचित कुलगाव बदलापूर नगर परिषद सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.